नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सूर्याशक्ती प्रस्तुत गोंधळ माऊलीचा हे गाणं नवीन यूट्यूब चॅनलवर आलेलं आहे आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत अश्विनी आणि सूर्या। कसे आहात तुम्ही? मस्त। पहिली गोष्ट, या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला गाणी पाहायला मिळतात, तर मला हे विचारायचं आहे की माऊलींवर गाणं करायचं आणि ते म्हणजे गोंधळ करायचा, हे डोक्यात कल्पना कशी आली आणि कधी आली? नमस्कार। मुळात ही कल्पना आमची माऊलींवरती गाणं करायची ही कल्पना आमची होती, सूर्यशक्तीची होती, कारण की इच्छा होती माऊलींवरती गाणं करण्याची। माऊलींवरती गोंधळ करण्याची ही संकल्पनाच मुळात सिंगर आणि चैतन्य देवडे यांच्याकडून आली, किंवा आम्ही जेव्हा त्यांना कनेक्ट झालो की आपल्याला माऊलींवरती गाणं करायचं आहे आणि हे तुम्हालाच करायचं आहे, कारण की त्यांचं जॉनर आम्ही इंडियन आयडलमध्ये बघितलं होतं की ते काय म्हणजे लेवलचे किंवा ते काय गाऊ शकतात। सो आमचं असं हे फिक्स झालं होतं की त्यांच्यासोबतच काम करायचं आहे, पण फक्त एक सिंगर म्हणून। बाकी जी प्रोसेस असते, कंपोज, लिरिक्स, ते आपण करूयात। पण जेव्हा त्यांच्याशी कनेक्ट झालो, सो त्यांनी त्यांची संकल्पना सांगितली, आम्हालासुद्धा गोंधळ करायचा होता। सो इंडियन आयडलमध्ये ते बिझी असल्यामुळे त्यांचं झालं नाही, आणि जेव्हा ते फ्री झाले ते बोलले मलासुद्धा आमची इच्छा होती, माझं स्वप्न आहे माऊलीचा गोंधळ करण्याची, कारण की आजपर्यंत देवींवरती, खंडोबारायावरती गोंधळ झालेत, पण माऊलींवरती गोंधळ आत्तापर्यंत झालेलाच नाही आहे। म्हणजे त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी एकच गोंधळ केला होता पहिला, तोच गोंधळ झाला होता। त्यानंतरही म्हणजे आपण पडद्यावर जर बोलू की पडद्यावर कुठली अशी संकल्पना आली तर ती आलीच नाही आहे। सो हे आम्हालाही खूप आवडलं, काहीतरी युनिक आहे, कारण की माऊलींवरती गाणं म्हणलं की वारी आणि संप्रदाय ह्या दोनच गोष्टी आपल्या लक्षात येतात, आणि आपण एक चित्र उभं होतो की आपण आता गाणं म्हणजे काय येणार, त्यामध्ये पांडुरंग, विठ्ठल रुक्माई, संत ज्ञानेश्वर माऊली ह्या गोष्टी येतील। शूटला काय येईल तर वारकऱ्यांचं जो प्रवास आहे, दिंडी आहे, सो त्या सगळ्या गोष्टी असतील, आणि गोंधळ ही आमच्या लांब लांबपर्यंत कधी संकल्पना डोक्यात नव्हती। सो आम्हाला ते खूप आवडली, यावरती करायलासुद्धा आवडेल, म्हणजे ॲज अ आर्टिस्टसुद्धा, प्रोडक्शनलासुद्धा, डिरेक्टरसुद्धा एक वेगळं चॅलेंज होतं ॲक्च्युली। हे जे ऑडिओचं चॅलेंज होतं त्यांनी स्वीकारलं होतं, ते त्यांच्या हातात होतं, आणि व्हिडिओचं जे होतं ते नक्कीच जर त्यांनी एवढ्या ताकदीने प्रयत्न करून दे एवढं कमाल केलं होतं। सो आम्हालाही होतं की बाबा हे आम्हालाही खूप त्या लेवलने उतरावं लागेल, किंवा ते तसं तिथपर्यंत दाखवावं लागेल की हां, या गाण्याला, या गोंधळाला न्याय मिळाला आहे। सो तिथून प्रवास सुरू झाला आणि ते इथपर्यंत। वा, मस्त। अश्विनी, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मला की आम्ही तुम्हाला खूप वेगवेगळ्या पात्रांमध्ये बघितलं, वेगवेगळ्या अंदाजात बघितलं। नुकतीच फिल्म आलेली जिलेबी, त्यात तुम्हाला एक वेगळ्या पात्रात बघितलं, आणि त्यानंतर आपण माऊलींचं हे गाणं करतो आहे। आम्ही गाणं बघितलं, खूप तुमची प्रत्येक फ्रेम ही एकदम भक्तीतली वाटते, खूप छान दिसते। तर ह्यामागचा एक्सपिरियन्स वगैरे कसा होता पूर्ण शूट दरम्यान? शूट दरम्यानचा एक्सपिरियन्स म्हणजे मी म्हणेन की भक्तिमय होता, आणि म्हणजे आम्ही आम्ही आर्टिस्ट पण आहोत, तर आम्ही ॲक्ट केलं आहे, पण त्याचबरोबर सूर्याशक्ती हे आम्ही दोघं चालवतो। सो प्रोडक्शनचा पण अनुभव वेगळा आहे, कारण जे लोकेशन्स आणि पाऊस आणि सगळे लोक जे होते, लाईक चाइल्ड आर्टिस्ट, त्यांना सगळ्यांना मॅनेज करायचं, म्हणजे या ॲक्च्युली प्रोजेक्टमधून आम्ही खूप शिकलो। म्हणजे जे आपल्याला टीम लाभली आहे, म्हणजे आपले डिरेक्टर सर चंद्रकांत गायकवाड, तर तुम्हाला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाही आहे, किंवा आपले चैतन्य देवडे आणि बाकी सगळीच टीम, तर या सगळ्यांकडनं मला स्पेशली आम्हाला खूप शिकायला मिळालं। म्हणजे इन टर्म्स ऑफ डिरेक्शन, आम्ही ॲज अ प्रोडक्शन नंतर कसे प्रिपेअर राहू शकतो, काय अजून इम्प्रूव्हमेंट, तर यात शिकण्याबरोबर गाणंही झालं, आणि ते आत्ता स्क्रीनवर आहे, याचा खूप आनंद आहे। तुम्ही पावसात शूट केलं, आणि पावसात शूट करणं हे एक चॅलेंज असतं, कारण आपण काही सांगू नाही शकत कधी पाऊस येईल, त्याचा अंदाजा नसतो, तर काय चॅलेंजेस फेस केले तुम्ही? खरं तर आम्ही गाणं किंवा गोंधळ करायचा हे फायनल झालं, पण आता हे आहे की वारी पण तोंडावर आहे 6 तारखेला, आणि आपल्याला ते शूट करायचंच आहे। तर आम्ही आधी काही थिंक केलं की आपण इंडोर करूया, काही करूया, पण तो एक फील असतो वारीचा, की आमची जी एक छोटीशी कुटुंबाची आमची वारी चालली आहे, तर ते घाटातले रस्ते, ती पाणी, म्हणजे तो ऑथेंटिक फील यावा, यासाठी आमचा प्रयत्न होता। खरं तर आम्ही फोरकास्ट वगैरे बघितलं होतं,
पण ते होईल का नाही याची गॅरंटी नव्हती, कारण त्याच दिवशी सकाळी धो पाऊस पडत होता आणि आम्ही दोघंही लाईक की आता काय होणार आहे असं होतं. पण कृपा की आमचा त्या दिवशी पाऊस नव्हता, पहिल्या दिवशी शूट एकदम स्मूथ गेलं. दुसऱ्या दिवशी पाऊस होता पण मध्ये मध्ये विश्रांती होती, त्यामुळे आमच्याकडे अजून एक विठ्ठल होता म्हणजे आमचे डिरेक्टर सर, तर त्यांनी ते मॅनेज केलं की ते शूट संपवायचंच आहे, थांबवायचं नाही, तिसऱ्या दिवशी नाही जायचं. आणि सगळ्या टीमची, छोट्या मुलांची आणि आमच्या प्रोडक्शनची साथ असल्यामुळे ते आम्ही करू शकलो. बरेच यात बालकलाकार पाहायला मिळतात आणि बालकलाकारांना हँडल करणं एक ते काही झालं तरी टास्क आपण म्हणू शकतो. तर ते टास्क तुम्ही कसं पार पाडलं? आणि म्हणजे आम्ही बघत होतो आता जे लॉन्च झालं तेव्हा पण ज्यांना त्यांना पुढे बोलवलं होतं, चंचलपणा आपल्याला त्यांच्यात दिसतो, तर तो कसा हँडल केला? खरं सांगू, कारण की सॉन्गमध्ये एक लहान कॉन्सेप्ट होती की एक लहान मुलगी हवीच आहे, आणि बाकी असं होतं की काही लहान मुलं अशी आपल्याला 3-4 लहान मुलं, काय वारीचा प्रवास आहे, सो तशी काही रिक्वायरमेंट होती. सो जेव्हा कास्टिंगला सुरुवात झाली काही ते 2 प्रोफाईल आमच्यासमोर आले. सो यामध्ये असं होतं की एक सीन होता पाण्यात बुडण्याचा. सो आम्हाला असं होतं की जी कॉन्फिडंट मुलगी असेल, सो आम्ही ते बघत होतो, जी जास्त पण लहान नाही. सो सांजचं कास्टिंग झालं, खूप कॉन्फिडंट पण होती आणि मस्त तिने ऑडिशन पण छान दिलं होतं. आणि ती म्हणजे डान्स करते, म्हणजे आम्ही काही स्टेप्स होत्या ज्या इम्प्रोव लाईक क्लास म्हणजे गाण्याच्या आदल्या दिवशी केल्या होत्या, तिने एकदम छान ग्रास्प केलं. आणि त्यांचे वय बघता खरं तर तुम्ही म्हणता की ते चॅलेंजिंग असतं, पण त्या चॅलेंजमधून आम्ही शिकत होतो की इन फ्युचर आपण काम करत असताना असे काही चॅलेंजेस येऊ शकतात, तर त्याला मॅनेज कसं करायचं, त्यांच्या मूडनुसार आपण शूट कसं करायचं. सो तो एक अनुभव होता आणि तो सुंदर होता. मला असं वाटतं की त्यांच्यामुळं हे गाणं खूप नॅचरल झालं आहे आणि त्यांचा तो निरागसपणा गाण्यात उतरला आहे. सो खूप मजा आली त्यांच्याबरोबर खरं तर काम करताना. तुम्ही काय? मी आता काय बोलू होतं, एवढं ते शूट कंप्लीट झाल्यानंतर एवढं कंप्लीट होते, आता खूप गोड गोड बोलणं झालं लहान मुलांवरती. नाही तितकेच ते गोड आहेत, पण ते चॅलेंज म्हणजे असं होतं ना, कारण की तुम्हाला एक असतं शेड्यूल की एवढ्या दिवसात शूट संपवायचं आहे आणि त्यामध्ये पाऊस. सो असं आमचं व्हायचं की जेव्हा पाऊस थांबायचा तेव्हा ह्यांचं सुरू व्हायचं आणि जेव्हा हे थांबायचं तेव्हा पाऊस सुरू व्हायचा. आणि ते सुद्धा आम्ही एन्जॉय केलं, पण ते झालं तेवढं ते करून घेतलं ते. बरं, हे गाणे ज्यांनी गायले चैतन्य देवडे माऊली आपण त्यांना म्हणतो, ज्यांनी इंडियन आयडलमध्ये 4 चांद लावले, तर त्यांच्याकडूनच हे गाणं आपण गाऊन घेतलं पाहिजे असं तुम्ही का ठरवलं? खरं तर म्हणजे गाणं करायचं आहे, म्हणजे वारीवरती गाणं करायचं आहे हा थॉट नंतर आला. पण जेव्हा मी त्यांचे शोज बघत होते, त्यांना जेव्हा स्क्रीनवर बघत होते, एक हा आनंद होता की आपला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले ते व्यक्तिमत्व एवढ्या मोठ्या स्क्रीनवर जाऊन महाराष्ट्र गाजवतं आहे आणि त्यातही आपली संस्कृती ते पुढे घेऊन जातात. त्यामुळे त्यांना कदाचित म्हणजे स्टेजवरती त्यांचं जे नाव मिळाले माऊली, ते खऱ्या अर्थात सार्थ करतात ते. त्यामुळे त्यांना जेव्हा मी म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स बघितला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे होतं की मला यांच्याबरोबर काम करायचं आहे. आणि मी त्यांना थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी लगेच म्हणजे काहीच नाही, म्हणजे ते असतं ना की मोठे जेवढे मोठे लोक होतात तेवढे ते डाऊन टू अर्थ असतात. आणि चैतन्य यांनी खूप म्हणजे लगेच ते म्हणाले की अरे मला करायचंच होतं, तर मला आवडेल करायला. त्यांनी काहीच बघितलं नाही की काय आहे, प्रोडक्शन हाऊस कसं आहे, लोक कसे. सो मला खूप म्हणजे त्यांचं कौतुक आहे आणि धन्यवाद त्यांना त्याच्यासाठी. या गाण्यावर माऊलींची कृपा असणारच आहे आणि ह्या गाण्याला खूप यश मिळणार यात काही प्रश्नच नाही आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान करा? आता आपला वारीचा महिना चालू आहे, तर सगळेजण भक्त लोक पंढरीला विठ्ठलाकडे चाललेत आणि प्रत्येकजण आपापला अनुभव घेऊन जातो आहे, वेगळे वेगळे अनुभव येतात. तर या वारीमध्ये आमची जी सेवा आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे. आता ती तुम्ही आमची सेवा ती तुम्ही पंढरीला विठ्ठलापर्यंत पोहोचवावी अशी विनंती आहे. आणि गाण्याला म्हणजे बघा आणि खूप खूप प्रेम द्या. रामकृष्ण हरी.